हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मोरेसर अकॅडमी. मित्रांनो, मी राहुल तुमचं आपलं सर्वांचं मोरेसर अकॅडमी या चॅनलला स्वागत करतो. तर चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया इयत्ता 8वी पाठ 8वा प्रदूषण यावरील प्रश्नोत्तर मित्रांनो, म्हणजेच आपला स्वाध्याय. तर स्वाध्याय पाहण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बाजूला दिलेली बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा मित्रांनो, जेणेकरून आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर पाहूया आपला प्रश्न क्रमांक पहिला. खाली काही वाक्य दिली आहेत, ती कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडतात ते सांगायचे आहे मित्रांनो आपल्याला. तर पहा, आपलं पहिलं वाक्य आहे, दिल्लीत भरदिवसा धुके असल्याचे जाणवते. तर हे कोणत्या प्रदूषणाचे प्रकार आहे मित्रांनो? तर हवा प्रदूषण. पाहूया आपलं वाक्य आ. पाणीपुरी खाल्ल्यावर बरेचदा उलट्या व जुलाबांचा त्रास होतो. हे प्राणी प्रदूषणाचं वाक्य आहे मित्रांनो. तिसरं की बरेचदा बागीच्यात फिरण्यास गेल्यावर शिंकांचा त्रास होतो. हवा प्रदूषण. काही भागांतील मातीत पिकांची वाढ होत नाही. हा मृदा प्रदूषण आहे मित्रांनो. जास्त वाहतूक असणाऱ्या चौकात काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना श्वासनाचे रोग, धाप लागणे असे त्रास होतात. तर हे कोणत्या प्रदूषणात मोडलं जाईल? तर हवा प्रदूषण. तर पाहूया आपला प्रश्न पुढील. परिच्छेद वाचून त्यात कोणकोणते प्रदूषणाचे विविध प्रकार आले आहेत व कोणत्या वाक्यात आले आहेत ते नोंदवा. मित्रांनो, आपल्याला एक खाली हा परिच्छेद दिला आहे, त्यात आपल्याला प्रदूषणाचे प्रकार पाहायचे आहेत, कोणकोणते आले. तर त्यात सांगितलंय आपल्याला, निलेश शहरी भागात राहणारा व इयत्ता 8वीत शिकणारा मुलगा आहे. दररोज तो शाळेत बसने जातो. शाळेत जाण्यासाठी त्याला 1 तास लागतो. शाळेत जाताना त्याला वाटेत अनेक 4 चाकी तसेच 2 चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते मित्रांनो. तसेच काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी त्याला शहरापासून लांब राहण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या आईने त्याला त्याच्या मामाच्या गावाला पाठविले. निलेश जेव्हा गावात फिरायला गेला मित्रांनो, तेव्हा त्याला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसले. अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्रांची दुर्गंधी येत होती. काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास झाला मित्रांनो. या ठिकाणी आपल्याला त्याला 2 त्रास झालेत मित्रांनो. एक पोटाच्या विकाराचा त्रास, तसेच दम्याचा त्रास. तर पाहूया आपल्या त्यावर कोणकोणते प्रदूषण येतील. तर हवा प्रदूषण येईल मित्रांनो. त्याचं वाक्य पहा. 4 चाकी गाड्या, 2 चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते. काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागतो. दुसरं प्रदूषण आपलं जल प्रदूषण येईल मित्रांनो. कचऱ्याचे ढीग दिसले. अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्रांची दुर्गंधी येत होती. काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. तर काही ठिकाणी दिवसांनी त्याला पोटाच्या विकारांचा त्रास व्हायला लागला मित्रांनो. तर पाहूया आपला पुढील प्रश्न मित्रांनो, तिसरा. अ व ब स्तंभांची योग्य सांगड घालून प्रदूषित घटकाचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा. मित्रांनो, आपल्याला खाली अस्तंभ किंवा ब स्तंभ दिलाय, त्या आपल्याला जोड्या लावायच्यात मित्रांनो. तर पहा मित्रांनो, आपला जो कोबाल्ट मिश्रित पाणी आहे, त्याची जोडी ब अर्धांग वायू याच्यासोबत येईल. तसेच आपली मिथेन वायू याचं ड त्वचेचा कॅन्सर. तसेच मित्रांनो, तिचे मिश्रित पाणी याचं अ मतिमंदत्व. तसेच चौथं सल्फर डायऑक्साईड याचं येईल मित्रांनो ई डोळे चुरचुरणे. नायट्रोजन डायऑक्साईड याचं येईल मित्रांनो क फुफ्फुसांवरील सूज येणे. तर अशा प्रकारे तुम्हाला जर आपल्या स्क्रीनशॉट घ्यायचे असेल मित्रांनो, तर घेऊन घ्या. पाहूया आपला प्रश्न चौथा. चुटकी बरोबर ठरवा. तर अ. नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही. तर याचं उत्तर पहा मित्रांनो, चूक आहे. आपण जर नदीच्या ह्याच्यात पाणी कपडे धुतले तर ते नदीचे पाणी प्रदूषित होत असते. आ. विजेवर चालणारी यंत्रे जितकी जास्त वापरावी तितकेच प्रदूषण जास्त होते. याचं उत्तर चूक आहे मित्रांनो. 5वा प्रश्न पहा मित्रांनो, आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अ. प्रदूषण व प्रदूषके म्हणजे काय? याचं उत्तर आहे, नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय मित्रांनो. तसेच परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात काय म्हटलंय, तर परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणत असतात मित्रांनो. तुम्ही जर स्क्रीनशॉट घेतला नसेल तर स्क्रीनशॉट घेऊन घ्या.
पाहूया आपला आ प्रश्न. आम्ल पर्जन्य म्हणजे काय? तर पृथ्वीवर कोळसा, लाकूड, खनिज तेल यांसारख्या पदार्थांच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईडे वातावरणात सोडली जातात मित्रांनो. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यांपासून सल्फ्युरिक आम्ल, कोणकोणते आम्ल पहा, सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणांमध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो, त्यालाच आपण आम्लवर्ष किंवा आम्लपर्जन्य म्हणतो मित्रांनो. अशा प्रकारे आपला आम्लपर्जन्य म्हणजे काय समजलं असेल. पाहूया की हरितगृह परिणाम म्हणजे काय? तर याचं उत्तर पहा मित्रांनो. मागील 100 वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणामधील CO2 चे प्रमाण वाढले आहे. CO2 चा पृथ्वीच्या तापमानावर होणारे परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय. काय सांगितलंय मित्रांनो? तर पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम कोणाचा? तर CO2 चा. तो म्हणजे हरितगृह परिणाम होय. हा वायू सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. तसेच CO2 प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू, CFC हे पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रितपणे त्यांना हरितगृह वायू असे म्हटले जाते मित्रांनो. वाढत्या हरितगृह परिणामांमुळे हळू-हळू जागतिक तापमान वाढत चालले आहे. यामुळे हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांचे उत्पादन, वन्यजीवांचे वितरण यात बिघाड तसेच हिमनग व हिमनद्या वितळून समुद्र पातळीत वाढ दिसून येत आहे मित्रांनो. अशा प्रकारे हरितगृह परिणाम आहेत मित्रांनो. पाहूया आपला पुढील दृश्य प्रदूषके व अदृश्य प्रदूषके कोणती? तर पहा मित्रांनो, जैव वैद्यकीय कचरा तसेच घन कचरा, खते, कीटकनाशकांचा वापर, सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रातील कचरा इत्यादी जे आहेत ना मित्रांनो, हे प्रदूषके ही दृश्य प्रदूषके आहेत. कोणकोणती? तर जैव वैद्यकीय कचरा, घन कचरा, खते, कीटकनाशकांचा वापर, सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रातील कचरा. तर अदृश्य प्रदूषके म्हणजे कोणती? तर ध्वनी प्रदूषण, किरणोत्सारी प्रदूषण, पदार्थांतील निघणारी किरणे, वेगवेगळ्या प्रकारचे तरंग इत्यादी प्रदूषके अदृश्य प्रदूषके आहेत मित्रांनो. तर पाहूया पुढील प्रश्न क्रमांक 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यात दिलंय आपल्याला मित्रांनो तुमच्या आसपासच्या भागात आढळलेली हवा प्रदूषण, जल प्रदूषण व मृदा प्रदूषण यांची प्रत्येकी 2 उदाहरण द्या. तर पहा मित्रांनो, मृदा प्रदूषणचे पाहूया आपण पहिले. घरातून निघणारा घन कचरा तसेच कारखान्यातून निघणारा जैव वैद्यकीय कचरा हे आपल्याला उदाहरण सांगता येईल. जल प्रदूषणचे उदाहरण पहा मित्रांनो, जैविक जल प्रदूषके, शैवाल तसेच सेंद्रिय जल प्रदूषके, कीटकनाशक सांगता येईल मित्रांनो. हवा प्रदूषण यात आपल्याला कारखान्यातून निघणारा SO2 तसेच वाहनांचा धूर अशा प्रकारे आपल्या आसपासचे प्रदूषणांचे उदाहरणं देता येतील मित्रांनो आपल्याला. पाहूया आपला हा प्रश्न. वाहनांमुळे प्रदूषण कसे घडते? तसेच कमीत कमी प्रदूषण ज्यामुळे घडते अशा काही वाहनांची नावे सांगायला लावली मित्रांनो आपल्याला. तर वाहनात वापरलेल्या पेट्रोल व डिझेलच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुरामुळे प्रदूषण घडत असते मित्रांनो. कमीत कमी प्रदूषण करणारे वाहन जसे की सायकल व इलेक्ट्रिक वाहन आलेत मित्रांनो ते आहेत. पाहूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. जल प्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती? ते लिहा. तर जल प्रदूषणाची आपल्याला खालीलप्रमाणे कारणे सांगता येतील मित्रांनो. जसं की जलपर्णीची वाढ म्हणजेच प्राणवायू कमी होतो व प्राण्यांचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. तसेच कुजणारे पदार्थ, प्राणी व वनस्पतींचे अवशेष सडणे व कुजणे इत्यादींमुळे जलप्रदूषण होत असते. तसेच गाडामुळे, नदीच्या प्रवाहामुळे व पात्र बदलल्यामुळे सुद्धा जलप्रदूषण होत असते. तसेच कवक व जीवाणूंची वाढ तसेच शैवाल जास्त झाल्याने सुद्धा पाणी म्हणजेच आपल्या जलप्रदूषणाची संभाव्यता असते. तर पाहूया मित्रांनो आपला पुढील प्रश्न. हवा प्रदूषणावर कोणतेही 4 प्रतिबंधात्मक उपाय सुचवा. तर पहिला उपाय आहे मित्रांनो, वाहन व कारखान्यांमधील निघणारा धूर वाहने व कारखाने यांच्यात नियंत्रण असावे. वारंवार तपासणी व्हावी त्यामध्ये. तर दुसरा उपाय सुचवता येईल मित्रांनो, की कीटकनाशके यांचा वापर कमी करावा. तसेच CFC निर्मितीवर बंधन आणावे. तिसरा उपाय सुचवता येईल मित्रांनो, आग, कचरा जाळणे तसेच शक्यतो कोणताही कचरा उघड्यावर जाळू नये. चौथा उपाय सुचवता येईल मित्रांनो, सडणे, कुजणे यांपासून निघणारे वायू, वास येणारे, सडणारे, कुजणारे पदार्थ ताबडतोब नष्ट करावेत. तर अशा प्रकारे आपल्याला 4 प्रतिबंधात्मक उपाय सुचवता येतील मित्रांनो. पाहूया आपला पुढील प्रश्न. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ संबंध स्पष्ट करा तसेच परिणाम सांगा. तर यावर मित्रांनो, वातावरणात कार्बन डायऑक्साइड असतो. हा वायू सूर्याची पृष्ठभागावरून उत्सर्जित झालेली उष्णता शोषून घेतो.
त्यामुळे उष्णता पुन्हा परत न जाता वातावरणातच साठवते. या परिणामालाच हरितगृह परिणाम असे म्हणत असतात. तसेच वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणात साठवून ठेवलेली ऊर्जा सुद्धा वाढत जाते मित्रांनो. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण नियंत्रित करता आले तर जागतिक तापमान सुद्धा नियंत्रित करता येईल. अर्थात हरितगृह परिणामाचा सरळ संबंध जागतिक तापमानाशी सुद्धा येऊ शकतो मित्रांनो. हे तापमान असंच वाढत राहिले तर त्यामुळे ध्रुवावरील बर्फ वितळून लागेल व परिणामी समुद्र पातळी वाढेल मित्रांनो. तर हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ संबंध आपल्याला असे स्पष्टता सांगता येईल किंवा परिणाम सांगता येईल मित्रांनो. तर या ठिकाणी आपला स्वाध्याय कंप्लीट झाला आहे मित्रांनो. थँक यू फ्रेंड्स वॉचिंग दिस व्हिडिओ आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक यू.